गणपती बाप्पा मोरया. सो फायनली सो मेनी फ्लॉप्स अँड लॉट ऑफ वेटिंग नंतर एक प्लॅन कुठेतरी आमचा सक्सेसफुल झाला आहे आणि आम्ही आता चाललो आहे. सो जे काय होईल सी इन द व्हिडिओ. So the journey has begun. Now actually इतना आपल्याला अजय पण जॉईन करणार आहे. सो विल वेट फॉर हिम. लेट्स सी त्याची तयारी झाली आहे का. So now journey has begun. Let's see काय एक्साइटिंग बघायला भेटतं ते. Here is Ajay. Actually तो थोडा पुढेच निघाला. चल मग पलतो म्हणजे लय बेकार पलतोय. ओके सो आय होप सो की हा रस्ता असाच असेल लास्टपर्यंत. खूपच चांगलं होईल. हाफ एन आवर फायनली पुरीसपर्यंत पोहोचलो कसं तरी. ॲक्च्युली हा पॅच खूपच डिसअपॉइंटिंग आहे. खूपच. काल हात दुखायला लागलं काय. हात दुखायला लागलं काय. हात रस्ता असा बेकार. लिटरली बायकर्ससाठी तरी हा नाईटमेअर आहे. बायकर्ससाठी इट्स टोटली नाईटमेअर. असा रस्ता असेल तर कोण येईल. इवन आम्हाला पण असं झालं आहे की कधी एकदांचा वाडा येतो. लिटरली नेक्स्ट स्टॉप आमचा वाडाच आहे. तिथे आम्ही पॉज घेणार आहोत थोडा जस्ट फॉर ब्रेकफास्ट. त्याच्यानंतर कंटिन्यू राईड करणार आहोत टिल द त्र्यंबकेश्वर. हा मध्ये एखादा स्पॉट चांगला आला तर विल स्टॉप. सो 1 तासानंतर कंटिन्यू फायनली वाड्याला पोचलो आहे. मे बी अजून थोडं लवकर पोचलो असतो रस्ते चांगले असते तर. बट नाव फायनली वी आर इन वाडा. ॲक्च्युली थंडी खूपच आहे. आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही. बट माझे हात पूर्ण अशी वाईट होत चालले. सुरू झाली पूर्ण. सो नाव इथे आपण एक स्टॉप घेणार आहोत वाड्याला ब्रेकफास्ट करण्यासाठी. ॲक्च्युली वाडा कुडूस या जागेची स्पेशालिटी अशी आहे ना की इकडे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत. भले आपल्याकडे वेअर हाऊसेस आहेत पण तिकडे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. जिथे आपण ब्रेकफास्ट करायचा तो स्पॉट थोडा मागे राहिलेला.
मच. खूप क्राऊडेड एरिया असतो. सो लास्ट टाइम आम्ही इथेच ॲक्च्युली ब्रेकफास्ट केला होता. सो या हिअर. सो फायनली वी हॅव गॉट द करेक्ट रूट. सो नाव इथनं आपल्याला पर्ली आणि पर्लीवरनं थोडाला असं लागेल. इट्स ओके. रोड थोडा छोटा आहे बट इट्स टोटली गुड. पर्सनली मला तर खूप आवडला. हां, इकडे भिवंडीपेक्षा वाड्याला थंडी जास्त आहे. अँड दिस इज गॉड राईट, परफेक्ट राईट, लिटरली. म्हणजे असा रस्ता असला ना तर चालवायला पण लय भारी वाटतं. दोन्ही साईडला झाडा, मस्त छान रस्ता, थंडी आणि हाफ द परफेक्ट बाईक. लिटरली आय एम एन्जॉईंग द राईड. येस, आय एम एन्जॉईंग इट. वाव. And what the hell, look at this valley. Oh my god. I don't know तुम्हाला दिसत असेल की नाही कॅमेऱ्यामधून, बट वाव. Whatever is it, too beautiful. Just looking like a wow. Wow, one more dam, एक अजून डॅम. दिसलं की ते पूर्ण पाणी सॅच्युरेट केलेलं आहे. ठीक आहे, पाणी आहे इकडे, बट का तो पाणी काय गाववाल्यांना मिळतोय का नाही. बघला का किती डायरेक्ट पाणी येत होतं इथल्या. वन मोर डॅम, एक अजून डॅम. वा. आणि फायनली एक स्पॉट भेटला तिथे. मीन्स आय डोंट नो गाडी जाईल का नाही. जाईल, गाडी जाईल. अँड लुक ॲट दिस. जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू. वाव. विषय का आता इथे फोटो काढणार. चला, एकच नंबर स्पॉट, एकच नंबर. लिटरली आय जस्ट लव्ड इट. मीन्स पूर्ण ॲक्च्युली तिकडे पूर्ण डॅम्स आहेत आणि तो पाणी पूर्ण साचून ही जागा पूर्ण वरपर्यंत भरत आली आहे. आणि पाणी पण खूप छान. वाव. लेट्स गो देयर. अँड लिटरली मी एवढा आलसी आहे. हो, सोडी नव्हती ना कमी. माऊंट हेल्मेटमधून काढला नाही, डायरेक्टली तसाच चाललो आहे हेल्मेट घेऊन. लिटरली स्टँड नाही लावला मी. बिकॉज लिटरली जस्ट लुक ॲट दिस. हा डॅम आहे तरी पण काढता येतं इथे. वाव. Just look at this. I mean, किती ऊन असेल, किती ऊन असेल ना. वारा पण असं सुटले. वाव.
Look at this. I don't know तुम्हाला कॅमेऱ्यात किती तुम्ही फील नाही करू शकणार कॅमेऱ्यात, बट एकदा तुम्ही इथे नक्की विजिट करा. लिटरली यू लव्ह दिस प्लेस. मीन्स इथनं नजर पण जाते तिथपर्यंत लांबपर्यंत पूर्ण आहे. वाव. आणि इव्हन पाणी पण खूप छान आहे. सो 2-3 क्लिक घेतले इथे. And now again we are riding towards the destination. एक नंबर spot है literally. I loved it. बोलो गाड़ी. Look at this view. Wow. Oh, look at this view. Again. मीन्स तिथून आपण तिकडून सराउंडिंग गोल 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 फिरत आलो पूर्ण डॅमच्या साईडून. लाईक इथे माउंटेन्स तर आहेतच, बट द थिंग इज की ॲज यू कॅन सी हा जो डॅम, हां तो डॅम आहे तो बघा, तो जो माउंटेन दिसतोय तिथून आपण पूर्ण राऊंड मारून फिरून असं गोल आलोय. अँड लुक ॲट दिस. वाव. लाईक सगळीकडे माउंटेन्स आणि मध्ये हा मोठा लेक. ॲक्च्युली लेक मीन्स तो तयार झालेला आहे डॅममुळे, बट सो ब्युटिफुल. आणि या पाण्याची हेल्प पण इथल्या गावकऱ्यांना खूप होत असेल फॉर द फार्मिंग पर्पज. ऑसम. अँड जसं आम्ही जवळ जात चाललोय डोंगराच्या जवळ, मेन स्पॉटच्या जवळ, तसं अजून पण भारी दिसायला लागले डोंगर. असं वाटतं इथल्या सरळ गाडी लावावं ना सरळ जावं वाटते. क्षेत्र आहे आणि स्ट्रेट गेलं तर आपण फक्त 2 किलोमीटरवर आहे त्र्यंबकेश्वर. आणि आपण पोहोचू. सो फायनली वी रीच हियर इन द त्र्यंबकेश्वर. सो इथे जवळ थोडा चालायला लागतो पार्किंगमध्ये गाडी लावून. फायनली शूज स्टँड भेटला. शूज ठेवून विल हेडिंग टुवर्ड्स दिस टेम्पल. वो लुक ॲट दिस. वी डिडंट एक्सपेक्टेड की एवढा क्राऊड असेल.
सो ॲक्च्युली इकडे पण 2 रस्ते होते. सो एक डोनेशन एंट्री होती, तिथे यू हॅव टू पे 200, तेव्हा तुम्हाला एंट्री भेटेल तिथनं. आणि दुसरा एक रस्ता वेगळा आहे फ्रॉम आय गेस हियर. बघूया, इधर भी डोनेशन 200 रुपये भरो, VIP एंट्री लो. काय ना काय. ॲक्च्युली वी हॅव चेंज द प्लॅन. ती गर्दी बघून आम्ही वापस आलो. गर्दी बघून जास्त टाईम पण आहे आपल्याजवळ. मग बरं आता 200 रुपयाचा पास करू. 200 रुपयाचा पास करून पाया भरायला जाऊ गावा, कारण लवकर घरी पण पोचायचं. बघू आता ते बोलले की इथल्या पास भेटल. भूक लागले पण पाया भरूनच जाऊ आलं होतं. देवळाचा एंट्रन्स तिकडून पास करायला तिकडं तेवढे लांब जायचा. काय ना काय. बघू आता किती लांब होतं पास करायचा. बट क्राऊड आहे ॲक्च्युअलमध्ये क्राऊड आहे. घरात 5 गाई आहेत माझे. ते कुठं भेटतं रे पास? विचारायला लागेल. भाऊ तो पास कुठे भेटतात? 200 रुपये कुंडावर. तिकडं पास करायचा, परत रिटर्न तिकडे जायचं. काय ना काय. आवरे आयराणी कशाला करून देऊ, तिथेच ठेवायचं ना पास्ता स्टॉल. म्हणजे इथल्या कुंडावर जायचं, कुंडावल्या पास करायचा, इथल्या रिटर्न. सो फायनली दर्शन झाला. ॲक्च्युली गर्दी पक्की होती, त्याच्या आतमध्ये काही नीट शूट करता आला नाही. शेवटी मग पासेस घेतलं. मग पासेसच्या लवकर दर्शन झालं आणि लवकर पण निघायचं. आणि लाईक असे तुम्हाला खूप छोटे छोटे मंदिर भेटतील इथे असे. फायनली वी आर डन विथ द दर्शन. आता जाऊ, पक्की भूक लागले. पहिले काही ते खाऊन घेऊ, मग नंतर लगे मग निघू इथले. लाईक जर तुम्ही इथे विजिट करत असाल ना तर खूप वेज आहेत. बाय प्लेन, बाय ट्रेन, पाहिजे तसं तुम्ही विजिट करू शकता. लाईक नाशिकवर आल्या तिथनं तुम्हाला प्रायव्हेट बसेस, टॅक्सीज और गव्हर्मेंट बसेस पण प्रोव्हाइडेड आहेत. सो मस्ट विजिट द प्लेस. सो इथलं आपलं काम झालेलं आहे. नवीन नाव दर्शन वगैरे झालेलं आमचं. नाव आता निघतो आम्ही इथनं. बट दिस टाईम वेगळ्या रूटने ॲक्च्युली आम्ही रिटर्न चाललो आहे. येत्या वेळी आम्ही खोडालावरनं आलेलो,
तर इथल्या काही लोकांनी सांगलं की इथनं जव्हारवरनं जर आम्ही गेलो तर आम्हाला जवळ पडेल. सो लेट्स सी मोखाड्यावरनं कसा रस्ता आहे. मस्ट विजिट दिस प्लेस. खूपच छान असा पीसफुल एरिया आहे. येण्याचे खूप सारे वेज आहेत. थ्रू नाशिक तुम्ही येऊ शकता और बाय बाईक आलात त्यानंतर वाड्यावरनं सुद्धा येऊ शकता, जव्हारवरनं सुद्धा येऊ शकता तुम्ही. खूप रूट्स आहेत. इट्स ऑन यू, तुम्ही कोणत्या मोडने येत आहे, बाईकने येत आहे और पब्लिक ट्रान्सपोर्टने येत आहे त्याच्यावर डिपेंड आहे. बाकी प्लेस खूप मस्त आहे. दर्शन वगैरे आरामशीर भेटतं. फक्त क्राऊड असल्यामुळे वी कांट शूट इनसाइड द टेम्पल. क्राऊड खूप होतं ॲक्च्युली बिकॉज सोमवार आहे आज. सो दॅट्स वाय. बट नाव आम्ही निघतो बिकॉज आम्हाला अजून खूप लांब जायचं आहे. 4 to 5 आवर्स अजून आम्हाला कंटिन्यू बाईक चालवायची आहे. सो पाहूयात पुढे अजून कुठे स्पॉट भेटतोय का थांबासारखा. सो विल स्टॉप देअर. आणि अजून मध्ये काही घाट्स वगैरे लागतील सो डेफिनेटली आय शो यू. आणि जर तुम्ही इकडनं येत आहे, हां एक पॅच आहे तो खूप हार्ड आहे टिल दी वाडा, भिवंडीवाडा रोड. बट त्याच्या पुढे खूपच छान आहे. जर तुम्ही येता इकडनं प्लीज या. इट्स ऑसम. आय जस्ट लव्ह इट. सो नाव आपण स्ट्रेट आलो होतो. नाव आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे फ्रॉम दी मोखाडा. मोखाड्यावरनं आपण जव्हार देन आफ्टर वाडा. हा वे बघा. इट्स लाईक असा बी बसला ना की तोंडातून शब्दच निघत नाही. असं वाटतं कंटिन्युअस बघत राहावं. ॲक्च्युअलमध्ये मी दाखवायसाठीच तर आलो आहे की मी एवढे छान जागेवर फिरायला. बस टोटली झिगझॅग वे आहे डाऊन द हिल. ॲक्च्युली बिफोर फ्यू इयर्स या रूटमध्ये आम्ही आलो होतो. इथे शिवाजी महाराजांचं एक ठिकाण आहे. आम्ही तोच व्हिजिट करायला चाललो. ये बघ इथं शीर पामळ असं बोलतात त्या जागेला. नाही शिवाजी महाराजांनी इथल्या जातावेली इथं वस्ती केलेली. सुरतला हां इथं वस्ती केलेली. सो मध्ये तर एक स्पॉट होता. सो अनएक्सपेक्टेडली आम्ही इथे थांबलो आहे. शीर पामळ असं जागेचं नाव आहे. इथे काही दिवसांकरिता छत्रपती शिवाजी महाराजांची वस्ती होती. सो तिथपासून या जागेचं नाव पडलं शीर पामळ. हिअर इट इज. सुरतेवर स्वारीसाठी जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वर मार्गे
पौष शुद्ध द्वितीयेस 31 डिसेंबर 1664 रोजी जव्हारकरांचे कोळवनात प्रवेश केले. तेव्हा जव्हारचे राजे पहिले विक्रमशहा यांनी छत्रपतींना मानाचा शिरपेच देऊन जेथे त्यांचे स्वागत केले तेच हे प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ शीर पामा. त्या ठिकाणावर निघलो आम्ही दर्शन घेऊन. पुढचा स्पॉट असा होता की जयविलास पॅलेसला जायचा विचार होता, बट नाही, बिकॉज ॲक्च्युली तिथे काहीच नाही आहे. हां, बाहेरून तो पॅलेस दिसतो, बट आतमधून निव्वळ खोका आहे, खोका खंडर. आतमध्ये नाही काही गोष्टी बघण्यासारख्या, नाही काही. अँड द थिंग इज की आतमध्ये कॅमेरा पण अलाउड नाही. आणि बघण्यासारखं तर तिथे आतमध्ये काहीच नाही आहे. सो तो आम्ही स्किप केला स्पॉट. डायरेक्टली आता वाड्याला जाऊ. ॲक्च्युली अगेन भूक लागली आम्हाला थोडी. सो तिथे काहीतरी थोडंफार खाऊन वी विल हेड बॅक टुवर्ड्स आवर होम अँड वी विल एंड द ब्लॉग देअर ओनली. सो वाडा हा नेक्स्ट स्टॉप असेल. मे बी मध्ये जर काही चांगलं वाटलं सो तिथे पण थांबू शकतो आम्ही. लेट्स सी. So this will be the first vlog, first video in my new channel. And actually आजच्या दिवशी मी एक गोष्ट शिकलो की एखादा पर्सन तुम्हाला म्हणत असेल आय डोंट वॉन्ट टू सी यू, मला तुझा चेहरा नाही बघायचं, तुला नाही बघायचं अगेन, सो नेवर शो देम युअर फेस अगेन. कधीच नाही. आणि बाकी आय विल एंड माय व्लॉग हिअर ओनली, कारण याच्या पुढे काय दाखवण्यासारखं राहिलेलं पण नाही आहे. सो बाय, वी विल मीट अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. तिथपर्यंत टेक केअर, विल मीट सून.